ह्याच्यानंतर अजून खूपच बोल्ड एकदम काही इंडिव्हिज्युअल्स असतात की जे एवढी वाट बघत नाहीत की शेतातला प्राणी उचलायचा किंवा जंगलातलं, ते गावांच्या एजेसला असलेले जे गोठे असतात त्याच्यामध्ये घुसून म्हशी पण मारलेल्या आहेत वाघाने, आणि बिबटे तर तुला माहिती आहेत की गावाच्या आत घुसून कुत्री उचलतात. अजून एक उदाहरण देतो की मी एक केस अशी पण बघितली याच्यात घरात आजीच्या मांडीवरचं मूल बिबट्या उचलून घेऊन गेला. काय बोलतोयस? मीच शॉक झालो होतो की इतका बोल्ड कसा असू शकतो एखादा प्राणी. मी ती आजी म्हणली मी काय ती आम्हालाही सांगू शकली नाही की मी काय करायला पाहिजे होतं किंवा काय करू शकले असते. ती थोपटत होती तिच्या मुलाला, तो आला, गावातली घरं दारं बंद करायची वगैरे काही नाही, आला बाळ उचलून घेऊन. इतके बोल्ड पण इंडिव्हिज्युअल्स आहेत. सो मग हा असा संघर्ष वाढत जातो की आता असे काही बोल्ड इंडिव्हिज्युअल्स आले तर मग लोकांमध्ये संताप वाढत जातो की जंगलातले प्राणी आहेत, ठीक आहे, ते एखादा शेतात मारला त्याचं कॉम्पन्सेशन मिळालं, जंगलात मारला त्याचं, आता गावाजवळ गावात घुसायला लागले तर मग ते ॲजिटेशन वाढायला लागतं. मग आम्ही जंगलात पण जायचं नाही का, मग आम्ही शेती पण करायची नाही का. मग हा एक द्वेष जो प्राण्यांविषयी निर्माण होतो त्यातनं मग त्या संघर्षाच्या घटना वाढत जातात.